नमस्कार मित्रांनो. दिल्लीमध्ये होळी सणावरनं जे काही झालं ते तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल. एका मुलीच्या अंगावर होळीचा रंग पडला म्हणून तिच्या नातलगांनी, तिच्या समाजाने, ज्या व्यक्तीच्या मुळे ही घटना घडली किंवा ज्या व्यक्तीमुळे तिच्या अंगावर रंग सांडला गेला त्या व्यक्तीला प्रचंड मारहाण करून त्याला मारण्यात आलं आणि तो वारला. खरं तर यात विशेष काय आहे? कारण जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर रंग पडला तर असं काय घडतं की ज्यामुळे एवढं विद्वेष, एवढी निसृ घटना घडावी आणि एखाद्या व्यक्ती मरणापर्यंत त्याला मारहाण करण्यात यावी. तर मित्र, खरं तर त्या रंगात काही नव्हतं. एक साधं पाणी आणि त्याच्यामध्ये रंग मिसळलेला. असं काही विशेष नव्हतं की तो रंग अंगावर पडल्यानंतर त्या व्यक्तीला त्वचेचा कॅन्सर होईल किंवा असं काही गंभीर होईल, त्याच्यात त्या व्यक्तीचा मृत्यू होईल, असं काही नव्हतं. मग तरी असं का घडलं? तर मित्रो, याच्या मागचं महत्त्वाचं कारण ही एक धर्माची शिकवण आहे आणि ती त्या समाजाला लहानपणापासून देण्यात येते. आणि मग आम्ही फार वेगळे आहोत, आम्ही स्पेशल आहोत, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आमचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे, आमचा देव सगळ्या देवांमध्ये मोठा आहे आणि तो एकटाच आहे, बाकी देवांना काही महत्त्व नाही, बाकी समाजाला काही किंमत नाही आणि बाकी समाज जगण्याचाही लायकीचा नाही, अशा पद्धतीचे हे तत्वज्ञान उभं करण्यात आलेले आहे. आणि मग हे लहानपणापासून जेव्हा तुमच्या मनावर, तुमच्या बुद्धीवर याचं गारूड भरलं जातं आणि मग तुम्ही विवेकबुद्धी हरवता आणि जेव्हा असं काही कुठे काही घडतं तेव्हा तुम्ही हिंस्र, स्वापद आणि मानवी न राहता तुम्ही राक्षस वृत्तीने बनत जाता आणि मग अशा घटना घडतात. खरं तर या ठिकाणी हा एका व्यक्तीचा खून नसून हा समाजाचा, एका देशातल्या समस्त नागरिकांना भीतीदायक वाटावं असं एक कृत्य आहे. आणि हे कृत्य करत असताना त्यात कुठली दयामाया दाखवण्यात आलेली नाही आणि हे सतत घडत असताना कुणीही त्यात हस्तक्षेप केला नाही. कुठल्याही त्या व्यक्तीमधल्या 4 व्यक्तीमधली एक व्यक्ती उभी राहिली नाही, अरे बाबांनो हे असं का करता आणि एवढ्याशा गोष्टीसाठी त्या व्यक्तीला एवढी मोठी शिक्षा कशी देता, असं कोणी म्हटलं नाही. सगळे मेंढरं झाले आणि सगळ्यांनी राक्षसी कृत्य केले. पण मित्रो, यात मानवता मेली आणि धर्म हा श्रेष्ठ ठरला असंच म्हणावं लागेल. नमस्कार.